नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। एसआयटी आता जलील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये फरार असताना निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणात मतीन पटेलची आतापर्यंत 3 वेळा कसून चौकशी करण्यात आली आहे। मतीन पटेलकडून प्राप्त मोबाईल डेटामध्ये अनेक खुलासे समोर आले असून माजी खासदार इम्तियाज जलील यांना देखील एसआयटीकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे, तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आलं आहे। तर काही दिवसांमध्ये पुरवणी दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात येणार आहे। निदा खान प्रकरण हे सोपं नाहीये, हे नाशिक पुरतंही मर्यादित नाही। आज जर तुम्ही बातमी वाचली असेल तर पुण्यामध्ये सुद्धा असं प्रकरण घडलेलं आहे आणि जेव्हा त्या इकडे आल्यानंतर 35 दिवस राहिल्यानंतर त्याला सपोर्ट कोणी केला तो त्यांनी इम्तियाज जलीलने केला होता, हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं। आज त्याचं म्हणजे काय त्यांच्या एफआयआर मध्ये आणि त्यांच्या त्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं नाव आलंय, मला वाटतं पोलीस उचित कारवाई करतील।